पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात एक खळबळजनक घटना घडली आहे। दौंडमध्ये रात्री एका तरुणाने आपल्या आईशी अनैतिक संबंध असल्याच्या रागातून एकाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। पुण्यातील दौंड शहरातील इंदिरानगर परिसरात गुरुवारी 14 ऑगस्ट 2025 रोजी रात्री उशिरा ही खुनाची घटना घडली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इंदिरानगर मधील जब्बार शेख यांच्या घरासमोर प्रवीण दत्तात्रय पवार यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला। आरोपी विशाल उर्फ नन्या किसन थोरात राहणार इंदिरानगर दौंड याला राग होता की त्याच्या आईचे प्रवीण पवार यांच्यासोबत अनैतिक संबंध आहेत। या कारणावरून त्याने संतापाच्या भरात कोयत्याने पवार यांच्या डोक्यावर, तोंडावर आणि हातावर वार केले। या हल्ल्यात प्रवीण पवार यांचा जागीच मृत्यू झाला। दौंड पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे।